नमस्कार. आजचा प्रश्न असा आहे, आंतरजातीय विवाह होण्यासाठी कुंडली किती महत्वाची आहे? मित्रांनो, एक सांगतो, आंतरजातीय विवाह हा एकामेकाच्या मनावरती अवलंबून असलेला तो सोहळा आहे. पण पत्रिकेमध्ये कुठला ग्रह कुठं बसल्यावरती कुठलं काम तो स्वतःहून व्यवस्थित करेल. पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये जर विशिष्ट ग्रह बसला, पंचम स्थानामध्ये जर विशिष्ट ग्रह बसला, एखाद्या पत्रिकेमध्ये एक ग्रह, दुसऱ्याच्या पत्रिकेमध्ये दुसरा ग्रह, तर असं कधी असेल तर आंतरजातीय विवाह किंवा आंतरजातीय प्रेम प्रकरण होतं असा मी म्हणेन. एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर पंचम स्थानात राहू सारखा ग्रह बसला असेल तर राहू काय आंतरजातीय सपोर्ट करतो असं होत नाही. पण राहू ग्रह बऱ्यापैकी स्वतःचे निर्णय स्वतः कसे घ्यायचे तो शिकवतो, पण परफेक्शनला न्यावंच असा तो सांगत नाही. किंवा राहू ग्रह असा आहे की तो कधीही परफेक्शनला जाईल अशा गोष्टी करतोच असं नाही. म्हणून राहू आपण कधी पण बघा, शास्त्रामध्ये नोंद आहे, पाप ग्रह कधी पण शुभ कार्याकडं आपलं कार्य होऊ द्यावं, वाटचाल व्हावी असं पापग्रह होऊ देत नाहीत. म्हणून माझं मत असं आहे की पापग्रह जर सप्तमात, पापग्रह जर पंचम स्थानात जर बसला असेल तर आंतरजातीय विवाह होतो असं शास्त्र सांगतं. म्हणून जर आंतरजातीय विवाह होत असेल आणि आपल्याला अरेंज मॅरेज करायचं आहे आणि आपल्याला मुलगी मिळेना, जातीतली करायची आहे तर मुलगी मिळेना, पत्रिका जात पाहत नाही. कुंडली कधीही कुठल्याही विशिष्ट जातीसाठी काम करते असं नाही. कुंडली सगळ्यांसाठी तशीच काम करते. फक्त ग्रह आपले निर्णय योग्य दिशेला वळवायचं काम शुभ ग्रह करतात आणि निर्णय कधी कधी चुकतील किंवा आपले निर्णय सक्षमतेकडे न वळू देण्याचं काम पापग्रह करत असतात. ज्याचं त्याचं काम ज्याची त्याला केलेलं आहे. जर प्रवेशद्वारावरचा वॉचमॅन स्वतःचं काम परफेक्ट करेल, तसा घरातला गृहस्वामी कुटुंबाचं पालन पोषण परफेक्ट करतो. घरामध्ये एखादा प्राणी पाळला असेल तर त्याचं काम तो परफेक्ट करतो. घरामध्ये 10 मेंबर्स आहेत तर 10 मेंबर्स आपली कामं चोख करतात. जर घरामधले 10 मेंबर्स आपल्या आपल्या दिशेने चालतात, एकाच दिशेने चालायला हवं, पण पत्रिका वेगवेगळी, गृहस्वामी वेगवेगळी, वास्तव्याच्या दिशा वेगवेगळ्या, तसंच पत्रिकेमध्ये वेगवेगळे ग्रह जर वेगवेगळ्या स्थानामध्ये बसले असतील तर त्यांची कामं ती वेगवेगळीच करतात. म्हणून जर आपल्याला आंतरजातीय विवाह करायचा असेल तर आपल्या पत्रिकेमध्ये जाणकार ज्योतिषी आपल्या वास्तूचा अभ्यास करून, पत्रिकेचा अभ्यास करून होईल का न होईल तो सांगू शकतो. मग एखादा बोलेल, काही जण असे सांगतात की ह्या स्थानामध्ये हा ग्रह बसल्यामुळं 100% आंतरजातीय विवाह व्हायला पाहिजे होता. पण मित्रांनो, एक सांगतो, ती पत्रिका जर चुकीची नोंदीत झालेली असेल तर ज्योतिषी काय करेल? त्या पत्रिका बनवणाऱ्यांनी किंवा सांगणाऱ्यांनी
पत्रिका सांगताना तारीख, वेळ आणि ठिकाण चुकीचं सांगितलं असेल, एखादं जर काही चुकीचं सांगितलं असेल आणि पत्रिका सोडून त्या व्यक्तीचा जन्म विशिष्ट वेळेवर झाला आणि परफेक्ट जे काय आहे ते पत्रिकेत नोंद नसेल आणि पत्रिकेत आहे ते वेगळंच सांगतं, मग आता पत्रिकेत सांगणाऱ्याचा किंवा बनवणाऱ्याचा किंवा सांगणाऱ्याचा काय दोष आहे? म्हणून अशामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये ऑप्शन म्हणून एक लिहिलेलं आहे, त्याला ऑप्शन म्हणता येत नाही. तर भाव नवंश कुंडलीमध्ये काही नोंदी आहेत. ज्यांनी भाव नवंश कुंडलीचा अभ्यास केला असेल तरी लग्न कुंडली, कस्प कुंडली, भाव नवमांश कुंडली आणि हे सगळं करून एक प्रश्न कुंडली, तर अशा सर्व कुंडल्यांचं गणित मांडून आपला विवाह आंतरजाती होईल किंवा जातीमध्ये होईल हा जाणकार ज्योतिषी सांगू शकतो. म्हणून मी नेहमी पत्रिकेमध्ये बोलतो, नेहमी मी व्हिडिओमध्ये बोलतो की आयुष्यामध्ये 9वी नंतर एकदा पत्रिका दाखवा, 12वी नंतर एकदा पत्रिका दाखवा आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकदा पत्रिका दाखवा, म्हणजे आपलं आयुष्य सुरळीत होईल. आणि लग्न करायच्या अगोदर एकदा पत्रिका दाखवा जाणकार ज्योतिषाला, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये अडथळा आला असेल तर तो दूर करण्याचं काम पत्रिकेच्या माध्यमातून करू शकतो. पण हे जाणकार ज्योतिषाचं काम आहे. म्हणून आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपल्या आयुष्याची कुठचीही वाटचाल करायची असेल तर आपल्या मर्जीने करू शकता. आपल्या ह्या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार. वास्तू आणि ज्योतिष विषयक अचूक मार्गदर्शनासाठी गुरुश्री वास्तू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.